निवडणुकीची धामधूम आली, मत मागण्याची वेळ झाली. कुठे झाला विकास, मतदारसंघ झालाय भकास. पहा विघ्नहर टाइम्सचा विशेष कार्यक्रम, ऐका हो ऐका. प्रेक्षकांनो नमस्कार. विघ्नहर टाइम्सचा आपला विशेष कार्यक्रम आहे ऐका हो ऐका. शिरूर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीला उभे आहेत. आढळरावांचे समर्थक म्हणतात चौकार मारणार, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचे समर्थक म्हणतात आढळरावांना पराभूत करणारच. सर्वसामान्य माणसाला काय वाटतंय, परिसराचा आपल्या मतदारसंघाचा विकास झाला आहे का, हे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न. आपल्यासोबत एक साधे शेतकरी आहेत. आपण त्यांच्या कपड्यावर नाही पाहू शकतो, विचार चांगले आहेत, पण एक सामान्य शेतकऱ्याला आपल्या मतदारसंघाविषयी काय वाटतंय, लोकप्रतिनिधी कसा असावा, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सुटत आहेत का, सुटलेत का, हे समजून घेण्याचा प्रयत्न. दादा नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक आता पुढ्यात आहे, सुरू झालेली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा उभे राहिलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा पुन्हा निवडणूक लढवत आहेत. गेले 15 वर्ष ते या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करतायत. तुम्ही त्यांच्या कामकाजावर समाधानी आहात का? मूळ विषय असा आहे का भाजप आणि शिवसेना एकत्र आलेले पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यात आलेले पक्ष, पण हे भाजपला गेल्यामुळं सत्ता भाजपची असल्यामुळं जवळजवळ 5 वर्षे होत आलेले. शेतकऱ्यांच्या नावावर आम्ही दर वर्षाला आम्ही 5,000 रुपये ॲड करू तुमच्या खात्यावर, खाते नंबर द्या, फॉर्म भरा, हे सगळं करत असताना त्यांनी जे 5,000चा पहिला हप्ता 2,000 रुपये आम्ही तुमच्या नावावर भरतो असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं. आजपर्यंत सगळे शेतकरी ज्याचं जिथं खातं असेल, मग महाराष्ट्र बँक असेल, PDC असेल किंवा अन्य कुठल्याही कोणाचं खातं असेल त्याच्यात आताहीपर्यंत 1 नंबरचा आपलं 2,000चा कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले नाही. ही पार्टी जर 5 वर्षे जर एवढं बोलून जर एवढं जर चुत्या बनवायचं काम करतंय असं आम्हाला थोडंसं वाटतं. म्हणजे भाजप का शिवसेना ही आज ती एकत्र युती असल्यामुळं हा दोष दोघांवर आज राहील. नाही ठीक आहे, पण सेना भाजपचं जरी सरकार एकत्र असलं तरी शिवसेनेला या सरकारमध्ये फारसं स्थान नव्हतं. मी असं म्हणतो, तुम्ही लोकसभेच्या खासदारकीच्या याच्यावर चर्चा चालू आहे. महाराष्ट्र सरकारवर आम्ही चर्चा मी केली, केंद्रावरच बोलतोय, केंद्राचंच बोलतोय. केंद्रामध्ये शिवसेनेला फारसं सत्तेमध्ये सहभाग नव्हता. मग हे अपयश किंवा हे पाप भाजपचं का शिवसेनेचं? भाजपचं. भाजपने डिक्लेरेशन केले, हे पंतप्रधानांनी डिक्लेरेशन केले. आज खासदारकीची निवडणूक आहे, विधानसभेची नाही, आमदाराची निवडणूक नाही. डिक्लेरेशन कोणी? केंद्र सरकारने, म्हणजे पंतप्रधानांनी केलेली डिक्लेरेशन आहे. हे काय आडूपाडूला कोणी डिक्लेअर केलेलं नाही आणि तो त्यांना अधिकार पण नाही. हा अधिकार आहे पंतप्रधानांना, आणि पंतप्रधानांनी म्हणजे ही लोक निवड चुत्या बनवायचं काम करतात. म्हणजे केंद्र सरकारने आम्हाला स्पष्ट म्हणतो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. बिलकुल नाही. एक माणूस तेवढा तो जर आहे, तो जर सोडला, कोण? रस्ते वाहतूक मंत्री म्हणजे नितीन गडकरी. हाच माणूस आमच्या दृष्टीनं पंतप्रधान झाला आहे की हा माणूस बिलकुल नाही. दादा आता आपण दिल्लीवरून आपलं विमान आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये आणू. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव यांच्या कामकाजाविषयी तुम्हाला काय वाटतंय? नाही, जी पार्टी तिच्याबद्दल जर मग मी तर असं म्हणणार का एका खासदाराच्या पाठीमागं 5 ते 6 आमदार असतात. 5-6 आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेस जवळजवळ 2 ते 3 आमदार आहेत त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात. तरी ही पार्टी 3 वेळा निवडून येते. म्हणजे काही ताकद असल्या, म्हणजे सामान्य लोकांना त्याचा काहीतरी आदर असल्याशिवाय नक्कीच नाही. म्हणजे आढळरावांचं कामकाज चांगलं आहे म्हणून त्यांना मतदार निवडून देतात असं तुम्हाला म्हणायचं? प्रश्न म्हणजे तो येतो जर आहे. आम्ही पहिला प्रश्न काय केला आहे का त्याच्या विधान म्हणजे खासदारकीच्या मतदारसंघात किती आमदार आहेत? जो 6 आमदार असून आज राष्ट्रवादीचे ह्या भागाला किती आमदार आहेत? राष्ट्रवादीचं तसं एकच आमदार आहे, मनसेचं एक आहे, बाकीचे भाजपचे आमदार आहेत.
शिवसेनेचे मी म्हणतो- खेडचा एक आमदार शिवसेनेचा आहे, जुन्नरचे मनसेचे आहेत, ते शिवसेनेमध्ये गेले, बाकीचे राहिले ते भाजपचे आमदार आहेत. ह्या खासदारकीच्या ह्याच्या विधानसभेचे 6 आमदार नाही का? 6 आहेत, परंतु ते शिवसेनेचे नाही. गुरुनगरचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे ते आता शिवसेनेमध्ये गेलेत. म्हणजे खासदारांच्या मतदारसंघामध्ये अवघे 2 आमदार शिवसेनेचे आहेत. हा, शिवसेनेचे 2 आणि बाकीचे आमदार दुसऱ्या पक्षाचे. हो, मान्य की नाही? तरी ही पार्टी आजच्या 3 वर्ष निवडून येते. याचा अर्थ त्याचं काम चांगलं असल्याशिवाय येते का, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. चौथ्यांदा काय होईल असं वाटतं? शिवाजीराव आढळराव चौकार मारतील का विरोधक मंडळी अतिशय काच्या करून तयार आहेत? पवार साहेबांच्या समर्थकांनी चंग बांधलाय की या वेळेला आढळरावांना रोखायचंच. इथे एक प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना. शेतकरी सर्व सुशिक्षित आहे, राजकारण प्रत्येक शेतकऱ्याला कळतं असा त्याचा भाग होणार नाही. मतदान व्यक्ती बघून पण होऊ जातं, पण त्याच्या कामाच्या क्वालिटी पण होऊ जातं. शेतकरी हा जो समाज आहे, हा शेतीमध्ये काम करणारा, याला पॉलिटिक्स ज्याला म्हणलं जातं, हे काय कुठं शाळेत शिकवलं जात नाही. पॉलिटिक्स ज्याला म्हटलं जातं मेन, हे काय शाळेतला विषय नाही. आणि शेतकरी तेवढा काही लय तज्ज्ञ नाही. शेतकरी हा मतलबाचं थोडासा विचार करूनच काम करणार, हे आमचं स्पष्ट मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आढळरावांना पराभूत करण्यासाठी जंग पछाडत आहेत. काय होईल तुम्हाला वाटतं? याच्यावर सगळा मुद्दा सबसे बडा रुपया. त्यांनी केंद्राने सांगितले कोण किती कशावर खर्च करतो हा लोखाजोखा प्रत्येकाने दिलाच पाहिजे, द्यावा लागतो. कायद्याची पूर्तता आहे, पण ती पूर्तता जरी असेल तर त्या हिशोबाच्या किती पटीनं पुढचे खर्च होतात. मग हे जर खर्च होताना ॲडिटला तर ते पैसे लागत नाही. मग ही नेमकी काय प्रत्येक उमेदवाराची काय भानगड आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, जुन्नर तालुक्यातील आहे. स्वराज्य संभाजी मालिकेमध्ये त्यांनी संभाजीराजांचं काम केलेलं आहे. अतिशय चांगला, नौका, हुशार कलाकार आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, त्या व्यक्तीबद्दल वैयक्तिक बिलकुल दुमतच नाही. त्या व्यक्तीबद्दल, कारण आमचा जवळचा आहे, नारंगावचा आहे, आमच्या गावाची आम्हाला शान आहे. आमच्याकडे जो दुसरा माणूस आहे तो आंबेगाव तालुक्यातला आहे खासदार म्हणून. इथं असं होतंय का आंबेगाववाले मात्र खासदारही निवडून देतात ना आमदारही निवडून देतात, पण आमच्या जुन्नर तालुक्यालाच काय प्रॉब्लेम तयार होते हे आम्हाला काही समजायला तयार नाही. मग यावेळेची जुन्नरची मंडळी डॉक्टर अमोल कोल्हे यांना जास्त मतदान करू शकतात? अमोल कोल्हेला 101% मतदान होणार, पण आज आपण जे चर्चा करतोय ती खासदारावर करतोय. डॉक्टर अमोल कोल्हे खासदारकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते आपल्या तालुक्यातील आहेत. पण आमदारकीच्या निवडणुका अजून डिक्लेअर लोकसभेचे डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभेचे उमेदवार आहेत, ते आपल्या जुन्नर तालुक्यातील आहेत. ते 6 तालुक्यामध्ये. हो, सॉरी इथं गप्पलत झाली. मला काय म्हणायचं होतं का ते पण खासदार म्हणून हे माझ्या लक्षात नाही आलं. लोकसभेची निवडणूक लढवतात. लोकसभेचे आमदार आहेत, बरोबर आहे. लोकसभेच्या खासदारकीची निवडणूक लढवतात. व्यक्ती चांगला एक आम्हाला असं म्हणायचे कुठल्याही व्यक्ती किती डिग्री होल्डर जरी झाला तरी मार्केटमधलं समाजातलं जे राजकारण आहे तो एवढा अरुण तेवढा ती व्यक्ती एवढी परिपक्व आहे असं थोडंसं मला जरा थोडासा डाऊट वाटतो. आता आढळराव त्याच्या पाठीमागं तुमची राष्ट्रवादीपणाला लावणार त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही, कारण आमचं जो काय आम्ही मूळ राष्ट्रवादीची माणसं नाही. तुमचा पक्ष दादा एक लक्षात घ्या, प्रत्येकाला पक्ष असतो. मलाही पक्ष आहे, मी सर्व पक्षी आहे असंही आपण गृहीत धरू. प्रश्न असा आहे की आढळरावांनी गेल्या 15 वर्षामध्ये अनेक अभिवचनं दिली. बैलगाड्याची शर्यत, रेल्वेचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न, पुणे नाशिक महामार्ग, हे सगळे प्रश्न आज नाही म्हटलं तरी काही अंशी मार्गी लागलेले पण नाहीत. आज तो प्रॉब्लेम असा आहे का शिवसेना हा भाजपच्या अंडरटेकिंग चाललेला पर्षे सभासद यांच्या ताब्यात फार मोठी ताकद आहे शिवसेनेची अशी गोष्ट नाही.
आज सर्व टोटली ताकद भाजपच्याकडे आहे. आणि यांनी जरी किरकोळ अशी चांगली कामं केलेलीच आहेत, त्याच्याबद्दल नाही, त्याच्यात तो निवडून येत नाही, समाजात त्याचं वर्चस्व आहेच. पण आमच्या भागातला म्हणजे जुन्नर तालुक्यातला नारंगा आमच्या गावाच्या जवळचा माणूस उभा असल्यामुळं आम्हाला त्याच्यावर विचार करावाच लागेल. पण आमचा नवीन पोरगा असल्यामुळे राजकारणाला अपुरा पडता कामाचा आहे अशी थोडीशी आम्हाला भीती वाटते. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अनेक प्रश्न सोडवतो असं म्हणाले, मात्र ते सुटलेले दिसत नाही. प्रामुख्याने आपल्या भागामध्ये बैलगाड्याचा प्रश्न जो आहे, आता तो बैलगाड्याचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. तो विषय कोर्टामध्ये गेलाय असं सांगितलं जातं. वास्तव आहे तो कोर्टामध्ये गेलाय. खासदार आढळरावांचे प्रयत्न पण त्या दृष्टीने सुरू आहेत. बाकीच्या मंडळींचे तसे प्रयत्न दिसत पण नाही. पण बैलगाडा मात्र सुरू होत नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही, हा प्रश्न खासदार जरी ह्या भागातला जरी असला तर त्याच्या आखरारीत येत नाही. कारण भारत सरकार जे आहे ते ऑलरेडी भाजपच्याच ताब्यात आहे. जी पदं सगळी आहे म्हणजे मंत्रिमंडळ जो भाग आहे, मेन खाती शिवसैनिक कुठलाही नाही. त्याच्यामुळं यांनी किती बॉम्बाबॉम्ब जरी केली तर काम करणारी वेगळी असल्यामुळं याला ती वाटचाल करता आलेली नाही आणि येणार पण नाही. जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणजे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे तर शिवसेनेमध्ये स्वगृही परतलेत. या निवडणुकीमध्ये आमदार सोनवणेंचा खासदार शिवाजीराव आढळराव यांना कितपत फायदा होईल? होणार, 101% होणार. आमदारचा प्रश्न आलाय, आम्ही तालुकापुरताच विचार करणार. खासदाराचा विषय असतो तो 6 तालुक्याचा विचार आहे. आमदाराचा जर विषय जर गेला तर आमच्या जुन्नर तालुक्यापुरता. तुम्ही दादा असं तुम्ही असं मगाशी म्हणाले की अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे असल्यामुळे जुन्नरची जनता जुन्नरच्या उमेदवाराचा विचार करणं ते साहजिक आहे. मग शरददादा सोनवणे जर शिवसेनेमध्ये आले तर आढळरावांचं मताधिक्य वाढू शकतं? जुन्नर तालुक्यातून वाढू शकतो. इतर तालुक्याचं मी सांगू शकत नाही, कारण तो आमचा जुन्नर तालुक्यातला माणूस आहे. तो जरी मनसेत होता तरी त्याच्याकडे नाही. माझा प्रश्न तुमच्या लक्षात नाही आला. लक्षात आला. डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्यातील आहे. तुम्ही मगाशी असं म्हणाले की कोल्हे जुन्नर तालुक्यातील असल्यामुळे जुन्नरकरांना विचार करावा लागेल. मग शरददादा सोनवणे जुन्नरचेच आहेत, ते आता शिवसेनेमध्ये गेलेत. त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळं आढळरावांना फायदा होईल का? डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नरचे असल्यामुळे सोनवणे सेनेत गेल्यामुळे फारसा फरक पडणार नाही? नाही, आमदारकीचा विषय आणि खासदारकीचा विषय आपली चर्चा तालुक्यापुरताच बोलू शकतो मी. मग जुन्नर मधलं मतदान आढळरावांना होईल की कोल्हेंना होईल? नाही, 50% आढळरावाला, 50% अमोल कोल्हे. डॉक्टर अमोल कोल्हे यांना तुम्ही सांगताय 50% मतदान तालुक्यातील होईल. शरददादा सोनवणे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे त्याचा फायदा आढळरावांना होईल तुम्ही असं म्हणताय. आशाताई बुचके सोनवणेंच्या शिवसेने प्रवेशामुळे काही अंशी नाराज आहे. आशाताईंच्या नाराजीचा फटका आढळरावांना बसू शकतो? इथं आढळरावांना बसू शकणार नाही. कारण काय का त्यांना आपण 3 वेळेला संधी तशी शिवसेने दिलेलीची. 2 वेळेला दिलेली. 2 वेळेला दिलेली. ट्राय ती झालेलीची. पण इथं बाकीच्या याच्यात त्यांना ते न जमल्यामुळे मनसेच्या लोकांनी तिला आउटही केलं मागच्या बारला. त्याच्यामुळं आढळरावला तेवढा लय मोठा तकलीफ होईल अशातला काय मला भाग वाटत नाही. भाजप सरकारने नोटबंदी केली. नोटबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांना खूप त्रास झाला. हा नोटबंदीचा निर्णय भाजपचा कितपत योग्य, त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत काय होईल का? नाही, भाजपला जवळजवळ 50% कुठला आहे, मग मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, नाही तर कोकणात असू द्या, शेतकरी सर्व टोटली नाराज आहे. त्या व्यक्ती त्यांना 50%च्या पुढचा त्यांना झटकाचे. जाणता राजा, शेतकऱ्यांचा नेता पवार साहेबांना म्हटलं जातं. आता शेतकरी असं म्हणतायत की बाबा हे नरेंद्र मोदी नको, आपल्याला पवार साहेब पाहिजेत. मग शेतकऱ्यांची जी भावना आहे ही कितपत योग्य आहे का याच्या पाठीमागं काही राजकारण आहे? नाही, शरद पवारांचं म्हणणं एकदम करेक्ट आहे आमच्या हिशोबाने. आमच्या भागातला पुणे जिल्ह्यातला असू द्या, मला त्याच्याबद्दल नाही, मला तसंही पण नाही म्हणायचं, पण तो जाणता राजाच आहे. आज त्याच्यासारखा पॉलिटिक्समध्ये एकही खासदार नाही. 548 असतं किंवा 588, मग 548 आज खासदार, त्याच्यातला हा 1 नंबरचा पॉलिटिक्सला 1 नंबरचा माणूस अखंड खासदारामध्ये. निवडणूक नाही लढवली तरी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदीची सुद्धा शरद पवारला बोलण्याची ताकद होणार नाही आणि होत सुद्धा नाही. मग तो जाणता राजा म्हणजे जाणता रांजाच आहे, त्याच्याबद्दल तीळ मात्र शंका आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पवार साहेबांची ताकद खूप आहे. पुणे जिल्हा हा पवार साहेबांचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पण गेल्या 15 वर्षामध्ये शिवाजीरावांनी हा पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केलेला आहे. पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार मिळू नये, शिवसेनेचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची पाळी येते. तुम्ही कसं पाहता? हा ज्या वेळेला राजकारणाचा गाडा चालवायचा असतो त्यावेळेला उमेदवारीवरून चिकार लोक नाराज असतात. 50% शरद पवारवर लोक नाराज असणारच आणि हे प्रत्येकाच्या घरी असतंच. घराचा कुटुंबाचा चालक एक असतो, बाकी सगळे सभासद असतात. पण कुटुंबाचा चालक जर काही थोडासा डळमळीत झाला तर बाकीचे सभासद वेगळे व्यवहार करायला पाहतात. तसं शरद पवाराचं थोडंसं झालेली ती गडबड हे आम्हाला मान्य आहे. केंद्रामध्ये सरकार कोणाचं यावं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नाही आता हा जो मी तर म्हणलं 50% म्हणजे भाजपला तर झटकाच दिसेल, मला तर दिसतोय. म्हणजे माझा वैयक्तिक हा बात माझी वैयक्तिक आहे. मग मराठवाड्याला ते काय इथं काय झालं आहे का शेतकऱ्यांना त्यांनी जे लालूच दाखवले ती दाखवायला नको पाहिजे होती. आणि हा जर बोलायचा प्रश्न असेल तर भारतावर किंवा महाराष्ट्रावर किती लोडिंग कर्ज आहे हे ज्याला कळतं. मग शेतकरी काय एवढं काय ग्रॅज्युएशन झालेलं नाही किंवा त्याचा मॅथ विषय लई चांगला आहे असाही काय भाग नसतो, त्यांना त्याचं गणित सोडवता आलेलं नाही. पण ही जी बंडल हाणतात ना हा यांच्या पाठीमागं म्हणजे भाजप सरकार हे बंडलबाज आहे. प्रश्न म्हणायलाच नाही पाहिजे. नरेंद्र मोदींबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करताय, खासदार आढळराव यांच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलताय. आढळराव जर निवडून आले तर त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं असं म्हटलं जातं. जर नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेवर आले नाही, म्हणजे सेना भाजप सरकार केंद्रात सरकार सत्तेवर आलं नाही तर आढळरावांना केंद्रामध्ये मंत्रिपद कसं मिळणार? ॲक्च्युली त्यांना ह्याच वेळेला त्यांची आता तिसरी टर्म आहे. 2 टर्मला तो तसं काय लई कमी मतांनी निवडून आला. माणसाचं व्हॅल्युएशन कधी होतं का तुम्ही किती टक्क्यांनी निवडून आले याच्यावर त्यांची किंमत होते. आढळरावांना प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारे मतदान झालेलंच आहे. पण असं आहे का भाजपच्या हातात सत्ता असल्यामुळं शिवसेनेची या लोकांनी तितकीशी काय चालू नाही. पण आमच्या उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांचे पुरेपूर प्रत्येक वेळेला त्यांनी क्रॉसच गेले भाजपला. आणि त्याच्यामुळं कमीत कमी क्रॉस तरी गेला. आता तुम्ही म्हणाल क्रॉस गेला पण सत्ता का सोडली नाही? मग तुम्ही तर म्हणतो ते आमचे राजीनामे आमच्या खिशात घेऊन आम्ही हिंडतोय हे तुम्ही बोलले होते. मग राजीनामा काय तर पण नवीन पक्ष असतो. शरद पवारासारखा उद्धव ठाकरे एवढा मुरब्बी वयाने अजून झालेला नाही. पण निर्णय मी म्हणतो त्याचा पक्ष चालवण्यासाठी त्याचे निर्णय चांगलेच आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे ह्या दोघांचा सामना होताना दिसतोय. मंगलदास बांदल अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मंगलदास बांदल ह्या मतदारसंघामध्ये काही दंगल करू शकतात? बिलकुल. एक विषय आहे खर्चाचं ॲडिट गव्हर्नमेंटला द्यावं लागतं, गव्हर्नमेंटचं आहे. पण तिथे एक पळवाट एक अशी चुकीची का अंतस्थ जे शेवटचे 2-4 दिवस किंवा नातेवाईक गोतावळा याच्यामुळं एखाद्या वेळेला पैशाची काही गडबड झाला तर शेतकरी हा गरीब आहे, पैशाला बोलू शकतो एखाद्या वेळेला, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो. मला एक दादा सांगा, या मतदारसंघामधून शिवाजीराव आढळराव डॉक्टर अमोल कोल्हे जे निवडून येतील ते निवडून येतील. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून तुम्ही अपेक्षा काय व्यक्त कराल? अपेक्षा व्यक्त करत असताना हे अमोल कोल्हे ही दोन्ही पण शिवसेनेची मंडळी. अमोल कोल्हे अगोदर शिवसेनेचे होते, आता तो राष्ट्रवादीचा. बरोबर आहे. पण इथं ज्या वेळेला सरकार ज्या पक्षाचं येतं ऑटोमॅटिक ताकद त्या माणसाला राहते. आता यांना ठरवलेला कोठा खर्च करायला यांच्या मतदारसंघात दिला जातो, त्याच्याबरोबर काय. पण आमच्या काळात सुद्धा आजच्या तारखेला असे
का राष्ट्रवादीला किती मतदान झालं, आपलं काँग्रेसला किती मतं मिळाली आणि शिवसेनेला किती मिळाली हे डिटेल नंतर डॉक्टर अमोल कोल्हे हे संभाजी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं आहे, एक होतकरू आहे, उच्च शिक्षित आहे. या संभाजी मालिकेचा डॉक्टर अमोल कोल्हे यांना या निवडणुकीमध्ये कितपत फायदा होईल? नाही, 50%ला तो चालणारच. हे तालुक्यामध्ये का मतदार संपूर्ण एखाद्या तुम्ही चित्रपटात काम केलं किंवा याच्या केला, पण तुम्हाला त्याच्यातलं राजकारण सगळं कळलं असं हे काही शाळेत शिकवलं जात नाही. तो एक अभिनव आहे, अभिनय आहे. तो अभिनव माणूस तयार होऊ शकतो. थोडीशी त्याची शरीर संपदा दिसण्याची आहे किंवा स्टाईल ही जी बिलकुल शिवसेना म्हणजे संभाजीराजे शिवाजी महाराज याला डिटेक्टिव्ह आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. दुसरा म्हणजे तो आमच्या जे तालुक्याचा माणूस आहे त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. ज्या वेळेला त्याच्या वेळेला आमदारकीची निवड, आता तर खासदारकीची निवडणूक असल्यामुळं 50% तो पण माणूस घेत चालल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षक आपल्यासोबत होते वामनदादा, अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे. राजकीय पक्षाचे ते कुठले असतील नसतील माहीत नाही, परंतु त्यांनी आपली मतं अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव हे विजयी होतील असाही त्यांनी दावा केलेला आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं कामकाज चांगलं नाही असंही त्यांनी मत नोंदवलेलं आहे. शरदचंद्रजी पवार हाच नेता केंद्रामध्ये असायला हवा असंही त्यांना वाटतंय. या मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव ते मंत्री पण झाले पाहिजेत, ह्या भागाचा विकास झाला पाहिजे अशाही त्यांच्या भावना आहेत. प्रेक्षक आपण जो योग्य उमेदवार असेल, जो तुमच्या कामाचा असेल त्याच व्यक्तीला निवडून द्या. त्याचबरोबर मतदान हे अतिशय पवित्र आहे. आपलं मत कोणाला विकू नका. कोणाच्याही भूलथापांना दादागिरीला बळी न पडता आपलं मतदान करा. जो योग्य उमेदवार असेल, तुमच्या मनातला जो उमेदवार असेल त्यांनाच निवडून द्या. दादा, आपण आमच्याशी बोललात, मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.